हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज पाहणार आहोत 14 फेब्रुवारीचा करंट अफेअर. चला तर मग सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे. उत्तर ध्रुवीय क्षेत्रात सुरक्षा आणि देखरेख मजबूत करण्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने आर्क्टिक सेंटर हे नवीन लष्करी मिशन सुरू केलं आहे? कुठलं? उत्तर ध्रुवीय. ठीक आहे, सुरक्षा देखरेखीसाठी कोणी चालू केलंय? कुठलं? नाटोने चालू केलेलं आहे. ठीक आहे. रशिया आणि चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी नाटोने हे मिशन सुरू केले आहे. नाटोमध्ये सध्या 32 सदस्य देश आहेत. हे जे ग्रीनलँडवर आक्रमण करण्याचं हे केलंय, प्लॅनिंग चालू आहे ना, ट्रम्पचं, त्याचा एक काहीतरी तडजोड म्हणून हे केलेलं आहे. ठीक आहे. उत्तर ध्रुवीय, कारण अमेरिका सर्वात पॉवरफुल कंट्री आहे, मग काहीतरी सोल्युशन काढायचं म्हणून काढलेलं आहे. म्हणून ऑलरेडी ग्रीनलँडवर अमेरिकेची हे सैनिकी दल ठेवलेलं आहे सुरक्षेसाठी म्हणून. या ह्याच्या तडजोडीमुळे उत्तर ध्रुवीय क्षेत्रामध्ये सुरक्षा देखरेख मजबूत करण्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने आर्क्टिक सेंटर हे नाटोने चालू केले? पुढचा प्रश्न. स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी पंतप्रधान कार्यालय पीएमओ ऑफिस साऊथ ब्लॉक मधून कोणत्या नवीन इमारतीत अधिकृतपणे स्थलांतरित झालेलं आहे? ठीक आहे. स्वातंत्र्यानंतर 78 वर्षानंतर हे पीएमओ ऑफिस चेंज झालेलं आहे. आधी साऊथ ब्लॉक मध्ये होतं, ते आता नवीन ठिकाणी गेलेलं आहे. तर त्या जागेचं नाव आहे सेवा तीर्थ. अधिकृतरित्या स्थलांतरित केले. 13 फेब्रुवारी रोजी याचे उद्घाटन झाले. या संकुलनात पीएमओ सोबत कॅबिनेट सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय देखील असेल. ठीक आहे. ह्या तीन गोष्टी गेलेल्या आहेत त्यांच्यासोबत. ह्या दोन्ही गोष्टी गेलेल्या आहेत. पीएमओ ऑफिस सोबत कॅबिनेट सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद. पुढचा प्रश्न. जमिनीच्या कागदपत्रामध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी कोणत्या राज्याने त्यावर क्यूआर कोड आणि ई चिप बसवण्याची घोषणा केली आहे? तर याचं उत्तर आहे ओडिशा. ठीक आहे. सेम प्रॉपर्टी दुसऱ्यांना विकणं करणं, हे जे प्रकार चालू आहेत, ह्या सगळ्या प्रकारावर थोडीशी बंधने घालण्यासाठी ही प्रणाली अंमलात आणली गेलेली आहे ओडिसाने. म्हणजे क्यूआर कोड स्कॅन केले तर आधी कोणाची प्रॉपर्टी होती, नंतर ती कोणाला विकल्या गेली, ही पूर्ण त्याची हिस्ट्री आली पाहिजे. ह्याचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न. 25 फेब्रुवारी 1976 मध्ये उद्घाटन झालेल्या इडुकी जलविद्युत प्रकल्पाने अलीकडेच 50 वर्ष पूर्ण केले. हा प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? हे सध्या चर्चेचा विषय आहे. लक्षात असू द्या. इडुकी जलविद्युत प्रकल्प कधी चालू झाला होता? 1976 ला. ठीक आहे. 1976. 50 वर्ष पूर्ण झाले. तर ते कुठल्या नदीवर स्थित आहे? पेरिया ही नदी. तामिळनाडूमध्ये आणि केरळमध्ये याचा थोडा वाद चालू आहे. त्याच्यामुळे थोडं चर्चेत आहे. सॉरी. लक्षात असू द्या. केरळमध्ये हा आशियातील सर्वात उंच कमाल धरणापैकी एक आहे, जो कॅनडाच्या सहकार्याने बांधला गेला होता. ठीक आहे. सर्वात उंच धरणापैकी एक आहे. केरळमधील आशियातील सर्वात उंच धरणापैकी एक आहे. कॅनडाच्या मदतीने बांधला गेला होता. पुढचा प्रश्न. बांगलादेशमध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या 13व्या संसदीय निवडणुकीच्या कोणत्या पक्षाने 2/3 बहुमती मिळवले आहे? तर याचं उत्तर आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. ठीक आहे. यांचा विजय झालेला या पार्टीचा. त्या फिमेल एक पंतप्रधान होत्या बघा बांगलादेशच्या. नाव विसरलं मी त्यांचं. माहित असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकताल. त्या पहिल्या होत्या महिला पंतप्रधान बांगलादेशच्या. त्यांच्या मृत्यूनंतर हे झालेत आता. हे झालेत म्हणजे हे तारासिंग रहमान जे आहे, तारासिंग नाही, तारिक रहमान हे जे आहेत हे होणार आहेत. हे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे आहेत. ते कोण? तारिक रहमान. यांच्या नेतृत्वाखाली बियाणे 300 पैकी 200हून अधिक जागा जिंकून विजय मिळवला आहे या पार्टीने बांगलादेशमध्ये. पुढचा प्रश्न. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि रोजगार महिलांना दरमहा 1,000 रुपये पेन्शन देण्यासाठी स्त्री सुरक्षा योजना कोणत्या राज्याने चालू केली आहे? लक्षात असू द्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि रोजगार महिलांना दरमहा 1,000 रुपये पेन्शन देण्याचे स्त्री सुरक्षा योजना कोणी चालू केली आहे? तर ही चालू केली आहे केरळ राज्याने. कोणी? केरळ राज्याने. 35 ते 60 वर्ष वयोगटातील बेरोजगार आणि महिला यांना बेरोजगार महिला आणि ट्रान्सजेंडर यांचा पण उल्लेख केलेला आहे, तृतीय पंथींचा पण व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार.
35 ते 60 वर्ष. बऱ्याच ठिकाणी याचा उल्लेख 40 ते 60 आहे. तुम्ही एक वेळेस कन्फर्म करून घेता. पुढचा प्रश्न, भारताचा एकमेव चिलखल चिखल ज्वालामुखी नाव चिखल ज्वालामुखी अंदमान निकोबार द्वीपसमूहातील कोणत्या बेटावर स्थित आहे? भारतातील एकमेव चिखल ज्वालामुखी अंदमान निकोबारच्या द्वीपसमूहातील कुठल्या द्वीपसमूहातील हे आहे म्हणजे जे ज्वलित आहे बारामुखी, तर हे आहे बाराटांग बेट. इथं आहे हा. हे पाही इथं आहे हे बेट. नॉर्थ साइडला येतं अंदमानच्या. याला स्थानिक भाषेत जलकी म्हणतात. म्हणजे बॅरल ऑलरेडी तो ज्वलित आहे. जलकी म्हणतात. बॅरल आयलँड हा सक्रिय ज्वालामुखी आहे, तर बाराटांग हा चिखल ज्वालामुखी आहे. ज्वालामुखी. पुढचा प्रश्न, इजिप्तमध्ये कोणत्या ऐतिहासिक ठिकाणी संशोधनात 2000 वर्षापूर्वीचे तामिळ ब्राह्मी लिपीतील शिलालेख सापडले आहेत? किती? 2000 वर्षापूर्वीचे तामिळ ब्राह्मी लिपिक शिलालेख सापडलेला आहे. कुठं? इजिप्तमध्ये. ठीक आहे. व्हॅली ऑफ द किंग्स इथं सापडलेला आहे. त्या संशोधनाच्या दरम्यान इजिप्तमध्ये कोणत्या ऐतिहासिक ठिकाणी संशोधनात म्हणजे हे व्हॅली ऑफ किंग जे जिथं शोधत होते ना, तर तिथं हे तामिळ ब्राह्मी लिपीत ते काही शिलालेख सापडले आहेत. हे शिलालेख प्राचीन काळातील भारत आणि रोमन साम्राज्य यांच्यातील व्यापारी संबंधाचे पुरावे आहेत. लक्षात असू द्या, प्राचीन काळाचे 2000 वर्षापूर्वीचे आहेत ते. पुढचा प्रश्न, आंद्रे ग्रुहो यांची कोणत्या देशात अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेली आहे? तर हे आहेत बल्गेरियाचे. तेच तात्पुरते झालेले आहेत. आता नवीन इलेक्शन होतील आणि पुन्हा दुसरे होतील. नवीन दुसरे झाल्यास आपण दुसरे पाहू, पण सध्या तरी हेच आहेत आंद्रेई ग्युरोव्हो. बल्गेरियामधील गेल्या 5 वर्षात 8व्यांदा, लक्षात असू द्या, केवढं अस्थिर त्यांच्याकडचं शासन आहे बघा. 5 वर्षात 8व्यांदा निवडणूक होत आहेत. तोपर्यंत ग्युरोव्हो हे काळजीवाहू आहेत हे. ठीक आहे, काळजीवाहू आहेत. ग्लुरोव्हो काळजीवाहू पंतप्रधान असतील. पुढचा प्रश्न, जागतिक जन्मजात हृदय दोष कॉन्जेनिटल हार्ट डिफेक्ट जागृत दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? कुठला? जन्मजात हृदय दोष असणारा. बरेच असे पेशंट्स असतात बघा, त्यांना जन्मजातच हृदयाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो. तर हा आहे 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला. जन्मजात हृदय दोषाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. याच दिवशी भारतात राष्ट्रीय महिला दिवसही साजरा केला जातो. लक्षात असू द्या, व्हॅलेंटाईन डे म्हणूनच जास्त फेमस आहे आणि त्या दिवशी जन्मजात हृदय दोष लक्षात ठेवायला इझी आहे. थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच डेली करंट अफेअर्सच्या सिरीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.